नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लेसन नंबर 1 मधील पेपर नंबर 1 मधील लेसन नंबर 4 ऑटोमोटिव्ह इंजिन पार्ट्स म्हणजे इंजिनचे भाग याविषयी माहिती पाहणार आहोत. कारण इंजिनमध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात त्याची माहिती पाहिल्यानंतरच तुम्हाला त्या इंजिन विषयीची माहिती चांगल्या प्रकारे समजू शकेल. तर आपण आज 4 स्ट्रोक सायकल इंजिन मधील महत्त्वाच्या भागांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. समोर स्क्रीनवरती आकृती दिसते. याच्यामध्ये एक इंजिनचा कट सेक्शन दाखवलेला आहे की त्या इंजिनमध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात. तर आपण पाहूया. सर्वात इंजिनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सिलेंडर. हा सिलेंडर ब्लॉक मध्ये दिलेला असतो. तर पहिला इंजिनचा भाग आहे तो म्हणजे सिलेंडर ब्लॉक की ज्याच्यामध्ये या सिलेंडरची रचना केलेली असते. त्यानंतर वरचा जो भाग आहे आकृती दिसत नाही पण त्याच्यावरती सिलेंडर हेड असतो. इकडे तुम्हाला दिसते पहा सिलेंडर हेड, हा सिलेंडर ब्लॉक. त्यानंतर तिसरा भाग आहे तो म्हणजे क्रँकेस म्हणजे ही तिसरा भाग. येतो का लक्षात? हा पहिला भाग सिलेंडर हेड, सिलेंडर ब्लॉक, तिसरा भाग आहे क्रँकेस. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पिस्टन. ह्या आकृती इथं दिसतोय तुम्हाला, हा पिस्टन. त्यानंतर त्याच्यावर असणाऱ्या रिंगा म्हणजे पिस्टन रिंग्स. त्यानंतर पिस्टन पिन म्हणजे कनेक्टिंग रॉड, हा पिस्टन मध्ये बसवण्यासाठी इथं पिस्टन पिन असते. त्यानंतर कनेक्टिंग रॉड, हा कनेक्टिंग रॉड दिसतोय तुम्हाला. त्यानंतर क्रँकशाफ्ट, हा क्रँकशाफ्ट दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, हा क्रँकशाफ्ट आहे. त्यानंतर फ्लायव्हील, वॉल्व आणि वॉल्व यंत्रणा. हे वॉल्व दोन प्रकारचे वॉल्व असतात, इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल्व. आणि ही वॉल्व यंत्रणा म्हणजेच वॉल्व उघडझाप करण्यासाठी त्याच्यावर रॉकर असतात. हा पुश रॉड दिसतोय तुम्हाला. हे टॅपेट आहे, येते लक्षात. आणि हा कॅमशाफ्ट आहे, येते लक्षात सर्वांच्या. त्यानंतर टायमिंग गिअर्स, इकडे हे टायमिंग गिअर्स आहेत, हा टायमिंग गिअर्स. क्रँकशाफ्ट कडून कॅमशाफ्टला फिरवलं जातं. फिरवण्यासाठी हे टायमिंग गिअर्स इथं दिलेले आहेत. तर अशा प्रकारे 4 स्ट्रोक इंजिन मध्ये कोणते कोणते महत्त्वाचे भाग आपण पाहिले तर सिलेंडर हेड, सिलेंडर ब्लॉक, क्रँकेस, पिस्टन, त्यानंतर पिस्टन रिंग्स, पिस्टन पिन, कनेक्टिंग रॉड, क्रँकशाफ्ट, फ्लायव्हील, वॉल्व आणि वॉल्व यंत्रणा, कॅमशाफ्ट आणि टायमिंग गिअर्स. तर कोणत्याही प्रकारचं इंजिन म्हटलं 4 स्ट्रोकचं तर त्या इंजिनला एवढ्या पार्ट्सची त्या ठिकाणी काय असते, आवश्यकता असते. आता ह्या सर्व पार्ट्सची माहिती आपण डिटेलमध्ये घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट, या व्यतिरिक्त अगोदर त्या इंजिनवरती वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती असतात. त्याच्यामध्ये कूलिंग सिस्टीम, लुब्रिकेशन सिस्टीम, इंधन पुरवठा पद्धत, इग्निशन सिस्टीम आणि विद्युत पद्धत, अशा वेगवेगळ्या 5 सिस्टीम्स त्या इंजिनवरती दिलेल्या असतात. त्याशिवाय इंजिन कार्य करू शकणार नाही. आता त्याच्यामध्ये पहिली जी सिस्टीम आहे कूलिंग सिस्टीम, ही कशासाठी असते तर इंजिन चालू असताना जे तापमान तयार होतं ते तापमान जर आपण कमी केलं नाही तर इंजिन त्या ठिकाणी खराब होऊ शकतं, बिघडू शकतं. आणि म्हणून इंजिन कार्य करण्यासाठी आवश्यक असणारं तापमान टिकवून ठेवण्यासाठी त्या कूलिंग सिस्टीमची गरज असते.
त्याचप्रमाणे इंजिनवरती दुसरी एक सिस्टीम दिलेली असते ती म्हणजे लुब्रिकेशन सिस्टीम. लुब्रिकेशन सिस्टीम म्हणजे काय, इंजिनमध्ये आपण ऑइल देतो. लुब्रिकेशन म्हणजे वंगण. कारण ज्यावेळी इंजिनचे पार्ट्स एकमेकावरती फिरत असतात त्यावेळी घर्षणामुळे उष्णता निर्माण होत असते आणि ही जर उष्णता आपण कमी केली नाही तर त्या इंजिनचे पार्ट्स लवकर निकामी होतात आणि त्यामुळं उष्णता निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारा जो घटक आहे ते म्हणजे घर्षण. त्या दोन पार्ट्स मधलं घर्षण कमी करण्यासाठी त्या इंजिनवरती आपण लुब्रिकेशन सिस्टीम किंवा ऑइल त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्याचप्रमाणे इंधन पुरवठा पद्धत. आता कोणत्याही प्रकारचं इंजिन चालायचं असेल तर त्याला इंधनाची आवश्यकता असते. मग बऱ्याच वेळा काय असतं की मोटार गाडीमध्ये इंजिन पुढच्या बाजूला असतं आणि इंधनाची टाकी ही मोटार गाडीच्या बॅक साईडला असते, पाठीमागच्या बाजूला असते. शिवाय इंजिनची लेवल वरच्या बाजूला असते आणि इंधनाच्या टाकीची लेवल खालच्या बाजूला असते आणि त्यामुळे खालून वरच्या बाजूला कधी द्रव पदार्थ वाहू शकत नाही आणि त्यासाठी मग त्या इंधनाच्या टाकीमधलं इंधन इंजिन पर्यंत पोहोचवण्यासाठी जी एक पद्धत किंवा जी एक सिस्टीम दिलेली असते त्याला आपण फ्युएल सिस्टीम असं म्हणतो, ती एक त्या इंजिनवरती दिलेली असते. त्याचप्रमाणे इग्निशन सिस्टीम एक त्या इंजिनवरती दिलेली असते. मागे आपण इग्निशन सिस्टीमचा लेसन पेपर नंबर 3 मध्ये आपण पाहिलेला आहे. कारण स्पार्क प्लग मध्ये जर ठिणगी पाडायची असेल तर आपल्याला 20 ते 22,000 व्होल्टची आवश्यकता असते आणि आपल्या मोटार गाडीवर जी बॅटरी असते त्या बॅटरीचं व्होल्टेज 6 किंवा 12 व्होल्ट असतं आणि मग अशा प्रकारे या 6 किंवा 12 व्होल्टचं रूपांतर 22,000 व्होल्टेज मध्ये करण्यासाठी त्या इंजिनवर जी एक सिस्टीम दिलेली असते त्याला आपण काय म्हणतो, इग्निशन सिस्टीम. आणि मग दुसरी एक कोणची सिस्टीम असते इंजिनवर, ती म्हणजे विद्युत पुरवठा पद्धत. आता मोटार गाडी जर रस्त्यावरनं चालायची असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा रात्रीचाही प्रवास करावा लागतो आणि त्यामुळं त्या मोटार गाडीवरती आपल्याला लाईट असावे लागतात. मग हेडलाईट असेल, टेल लॅम्प असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची जी विद्युत उपकरणं असतात. मग त्याच्यामध्ये आपण गाडीमधून प्रवास करत असताना टेप रेकॉर्डर असेल, टीव्ही असेल, रेडिओ असेल, त्याचप्रमाणे एसी असेल, हॉर्न असेल, या सर्वांना विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते आणि या सर्व मोटार गाडीवरील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सला विद्युत पुरवठा करण्यासाठी एक पद्धत दिलेली असते, त्याला आपण विद्युत पुरवठा पद्धत किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम असं म्हणतो. तर अशा प्रकारे त्या इंजिन जर व्यवस्थित चालायचं असेल तर त्या इंजिनवरती आपल्याला कूलिंग सिस्टीम, लुब्रिकेशन सिस्टीम, फ्युएल सिस्टीम, इग्निशन सिस्टीम किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणजे विद्युत पुरवठा पद्धत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम त्या इंजिनवरती देण्यात आलेल्या असतात. आता पुन्हा आपण पुढे इंजिनच्या प्रत्येक भागाची आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण इंजिनच्या पहिल्या भागाची माहिती पाहूया, तो म्हणजे सिलेंडर ब्लॉक. आता आकृतीमध्ये हे 4 सिलेंडर दिसत आहेत, बरोबर. हे 4 सिलेंडर इंजिनचा सिलेंडर ब्लॉक आहे. क्लिअर. तर या सिलेंडर ब्लॉकची माहिती पाहूया. तर हा इंजिनमधील सर्वात मोठा घटक आहे. इंजिनचा सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे सिलेंडर ब्लॉक होय. आता सिलेंडर ब्लॉक मध्ये या सिलेंडरची रचना केलेली असते. दिसतायत का 4 सिलेंडर, 4 होल दिसतायत तुम्हाला. आणि सिलेंडर ब्लॉक हा साधारणपणे अखंड असतो. हा अखंड आहे. 4 स्ट्रोक इंजिनसाठी कास्ट आयर्न किंवा ओथील लोखंडाचा सिलेंडर ब्लॉक वापरतात आणि या सिलेंडर ब्लॉकच्या खालील बाजूस क्रँकशाफ्ट बसवण्यासाठी या क्रँकेजची रचना केलेली असते. हे तर क्रँकशाफ्ट बसतो, तर त्यासाठी हा क्रँकेजची रचना या सिलेंडर ब्लॉकच्या खालच्या बाजूला केलेली असते. क्रँकेस व ब्लॉक जर अखंड असेल तर त्यास मोनोब्लॉक असंही म्हणतात. काही इंजिनमध्ये क्रँकेस ही ब्लॉक पासून अलग करता येते. आता या सिलेंडर ब्लॉकमध्ये या सिलेंडर व्यतिरिक्त कॅम्पशॅफ्ट, टॅपेट,
आणि पुशरॉड बसवण्याची व्यवस्था केलेली असते. तसेच कूलिंग सिस्टीम मधील पाण्याचं सर्क्युलेशन होण्यासाठी याच्यामध्ये छिद्र किंवा वॉटर जॅकेटची रचना केलेली असते. आजकाल या सिलेंडर ब्लॉकसाठी ग्रे कास्ट आयर्नचा उपयोग होत आहे. हा धातू जास्त तापमानाला व जास्त दाबाला टिकाऊ धरू शकतो. शिवाय हा वजनाने हलका व स्वस्त आहे. तसेच यावर यांत्रिक किंवा मशीनिंगची क्रिया चांगल्या प्रकारे करता येऊन फिनिशिंग सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. सिलेंडर ब्लॉकमध्ये काही वेळेस सिलेंडर बोअर हे ब्लॉकच्या अंगचेच बनवलेले असतात. हे सिलेंडर बोअर आहे त्या ब्लॉकच्या अंगचेच बनवलेले असतात. काही इंजिनमध्ये सिलेंडर बोअरमध्ये या ठिकाणी लायनर बसवण्याची व्यवस्था केलेली असते. आता लायनर म्हणजे काय आपण थोडं पाहणार आहोत. सिलेंडर बोअरची जर प्रमाणापेक्षा जास्त झीज झाली तर त्यावर आपल्याला रिपेअरिंग करणं शक्य नसतं. मग अशा वेळी हे संपूर्ण ब्लॉक बदलण्याच्या खर्चिक पद्धतीऐवजी लवकरात लवकर आणि सहजतेने व कमी खर्चात आपल्याला सिलेंडर बोअरला मूळ मापात आणणे या सिलेंडर लायनरमुळे शक्य होतं. आता आपण सिलेंडर लायनरची थोडक्यात माहिती पाहणार आहे. हे सिलेंडर लायनर दिसत आहेत का? हा सिलेंडर लायनर. मगाशी जे आपण 4 होल पाहिले आहेत त्या होलमध्ये हे लायनर बसवलेले असतात. आता हे लायनरचे दोन प्रकार आहेत. एक ड्राय लायनर आणि दुसरा वेट लायनर. ड्राय लायनर म्हणजे कोरडा, ड्राय म्हणजे कोरडा, वेट म्हणजे ओला. प्रथम आपण ड्राय लायनरची माहिती पाहूया. तर हे लायनर बॅरल सारख्या अखंड बोअरमध्ये फिट होतात. त्यामुळे याचा संबंध इंजिन थंड करणाऱ्या पाण्याशी प्रत्यक्ष असा येत नाही. या लायनरचा बाहेरील व्यास हा बोअरच्या व्यासापेक्षा 0.002 इंचने जास्त असतो. त्यामुळं लायनर फिट झाल्यानंतर बोअरचा धातू आणि लायनरचा धातू यांचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊन उष्णता वहनाचे कार्यही चांगल्या प्रकारे घडून येते. हे ड्राय लायनर फिट करण्यापूर्वी बर्फामध्ये ठेवतात आणि त्यामुळे ते आकुंचन पावते व ब्लॉक मधील बोअर मध्ये ते सहज फिट करता येते. लायनर हे बोअर मध्ये प्रेस फिट केले जातात. रिपेअरिंग करण्याच्या कामी या प्रकारचे लायनर हे जास्त वापरले जातात. तसेच एअर कोल्ड इंजिन वरती सुद्धा हा ड्राय लायनर आपल्याला जास्त करून वापरलेला दिसून येतो. आता लायनरचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वेट लायनर. आता या प्रकारचे लायनर सुद्धा जास्त प्रचलित आहेत. या लायनरच्या बाहेरील पृष्ठभागाचा म्हणजे या पृष्ठभागाचा संबंध हा कूलिंग सिस्टीम मधील पाण्याशी हा डायरेक्ट येतो आणि त्यामुळे त्यास वेट टाईप लायनर असे म्हणतात. आता लायनरच्या वरील बाजूने पाण्याची गळती होऊ नये यासाठी लायनर बसवताना त्याच्यासोबत सिम्स अथवा रबर रिंग बसवतात आणि त्यामुळे सिलिंगचं कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यानंतर आपण इंजिन मधला पुढचा महत्वाचा भाग पाहणार आहे तो म्हणजे सिलेंडर हेड. हे दिसतंय तुम्हाला आकृतीमध्ये. या ब्लॉकच्या वरच्या बाजूला जो पार्ट बसवला जातो त्याला हेड असं म्हणतात. ह्या ब्लॉकच्या तो वर बसवला जातो त्यामुळे त्याला हेड म्हणतात. ठीक आहे. आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपलं जे तोंड आहे हे शरीरापासून वरच्या बाजूला आहे म्हणून आपण त्याला डोक्याला काय म्हणतो? हेड. तसंच त्या इंजिनचं ते हेड आहे म्हणून त्याला हे सिलेंडर आहेत आणि या सिलेंडरच्या वरच्या बाजूला हे बसवलं जातं म्हणून याला सिलेंडर हेड असं म्हणतात. क्लिअर? आता हा सिलेंडर ब्लॉक वरती बसवलेला असतो
सिलेंडर हेड सुद्धा ओतकाम करून म्हणजे कास्टिंग करून तयार केलेला असतो. आता कास्टिंग म्हणजे काय तुमच्या लक्षामध्ये येते पहा, एका भट्टीमध्ये लोखंड वितळवलं जातं आणि नंतर या सिलेंडर हेडचा साचा तयार केला जातो आणि त्या साच्यामध्ये ते वितळलेलं लोखंड ओतल्यानंतर हा सिलेंडर हेड आपल्याला तयार करता येतो. आणि या सिलेंडर हेडमध्ये कंबशन चेंबरची रचना केलेली असते. त्याचप्रमाणे स्पार्क प्लग किंवा डिझेल इंजिन असेल तर इंजेक्टर बसण्यासाठी छिद्र त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्याचप्रमाणे त्याच्या आतून पाणी फिरण्यासाठी छिद्रे दिलेले असतात, त्याला आपण वॉटर जॅकेट्स म्हणतो. तर वॉटर जॅकेटची सुद्धा रचना या सिलेंडर हेडमध्ये त्या ठिकाणी केलेली असते. तसेच वॉल्व स्प्रिंग, रॉकर आर्म शाफ्टला आधार देण्याचं काम सुद्धा या सिलेंडर हेड कडून केलं जातं. यामध्ये इनलेट आणि एक्झॉस्ट पोर्ट असतात. पोर्ट म्हणजे काय? छिद्र. तर अशा प्रकारे या इंजिन मधला पुढचा महत्वाचा भाग म्हणजे कोणता आहे? सिलेंडर हेड. आता त्याच्यानंतर आपण तिसरा जो पार्ट पाहणार आहे तो म्हणजे पहा, आता हा सिलेंडर हेड सिलेंडर ब्लॉक वरती फिट केला जातो, पण हा पण लोखंडाचा भाग आहे, हा पण लोखंडाचा पार्ट आहे. तर हा पार्ट याच्यावरती ठेवून डायरेक्ट फेस टू फेस हा फिट होणार नाही आणि त्यामुळे दोघांच्या मध्ये जी एक पॅकिंग दिलेली असते त्या पॅकिंगला म्हणतात गास्केट. हे पाहि, हा पार्ट दिसतोय तुम्हाला, ह्याला सिलेंडर हेड गास्केट म्हणतात. आता सिलेंडर हेड आणि सिलेंडर ब्लॉक याच्यामध्ये गॅसप्रूफ जॉईंट होण्यासाठी म्हणजे हवाबंद जोड तयार व्हावा म्हणून सिलेंडर ब्लॉकवर सिलेंडर हेड बसवताना त्याच्यामध्ये गास्केट बसवतात. म्हणजे हा पहा, हा सिलेंडर हेड ज्यावेळी या सिलेंडर ब्लॉक वरती बसवला जातो त्यावेळी त्याच्यामध्ये जी पॅकिंग दिलेली असते ते पॅकिंगला आपण काय म्हणतो? हेड गास्केट. आता ह्या सिलेंडरची छिद्र 4 असतात ना, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी हे 4 छिद्र रिकामी दिसत आहेत, बरोबर. तर ही पॅकिंग त्या दोघांच्या मध्ये बसवली जाते आणि त्यामुळे काय होतं, तर यामुळे इंजिनचं कॉम्प्रेशन असेल किंवा इंधन ज्वलनाच्या वेळी निर्माण होणारं तापमान लीक होत नाही. तसेच वॉटर जॅकेटमधील पाणी हे सिलेंडरमध्ये उतरत नाही. हेड गास्केट हे साधारणपणे ॲस्बेस्टॉस, तांबे किंवा पोलादी पत्रा अथवा बारीक तुकड्यांची जाळी याच्यापासून तयार केलेले असते. गास्केट बसवून सिलेंडर हेडचे नट हे विशिष्ट ताकदीने आणि विशिष्ट क्रमानेच टाईट करावेत की जेणेकरून सिलेंडर ब्लॉक आणि हेड याच्यामध्ये काय तयार होईल? गॅसप्रूफ जॉईंट तयार होईल. आता या गॅस्केटचा वापर पुढील ठिकाणी पण करतात, जसे क्रँकेस आणि ऑइल पॅन मध्ये. म्हणजे पहा, इथं तुम्हाला आकृती दिसते, हा हे पहा, या सिलेंडर ब्लॉकला खालच्या बाजूनं ही क्रँकेस म्हणजे इथं ऑइल साठवलेलं असतं इंजिनचं, हा पार्ट खालून बसवला जातो. पण हा सुद्धा पोलादी पत्रा असतो, त्यामुळे याच्यावरती सुद्धा अशी पॅकिंग त्या ठिकाणी बसवतात, गास्केट बसवली जाते. आणि नंतर हा पार्ट खालील बाजूनं या क्रँकेसला काय केलं जातो, हे 10-15 नट बोल्टनं जोडलेलं आहे. ह्याच्यावरची छिद्र दिसतात पहा, हे बारीक बारीक स्पॉट दिसतात, हे छिद्र असतात आणि खालून ती फिट होतात. तर तिथं याच्यामध्ये सुद्धा गास्केट त्या ठिकाणी बसवली जाते. अजून कुठं गास्केट बसवतात इंजिनमध्ये, की जसं आता आपण पाहिलं क्रँकेस आणि ऑइल चेंबरमध्ये, त्याचप्रमाणे सिलेंडर हेड आणि मॅनिफोल्डमध्ये, त्याचप्रमाणे सिलेंडर ब्लॉक आणि वॉटर पंपामध्ये सुद्धा गास्केट त्या ठिकाणी काय केले जातात? बसवले जातात. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे क्रँकेस. ही क्रँकेस तुम्हाला आकृतीमध्ये दिसते, येतंय लक्षात? आता क्रँकेस कशाला म्हणायचं, तर सिलेंडरच्या खालच्या बाजूला क्रँकेस असते. क्लिअर? हे सिलेंडर आहे, त्याच्या खालच्या बाजूला ही क्रँकेस आहे. क्रँकेस हा इंजिनचा पाया आहे. हा क्रँकशाफ्टला बेरिंगच्या साह्याने आधार देण्याचे काम करतो. कॅमशाफ्ट ही बेरिंगच्या साह्यानं या क्रँकेसमध्ये बसतो. इथं आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये
कॅम्पशाफ्ट सुद्धा बसवण्याची काय केलेली असते, सोय असते. इथं छिद्र त्यासाठी दिलेलं आहे, आतमध्ये कॅम्पशाफ्ट असतो. तर अशा प्रकारे कॅम्पशाफ्ट ही बेअरिंगच्या साहाय्यानं क्रँकेसमध्ये आधारलेला असतो. क्रँकेसला ब्रॅकेट बसवलेले असते आणि हे ब्रॅकेट फ्रेमवर इंजिनला आधार देतात. म्हणजे इथं ब्रॅकेट सुद्धा बसवण्याची सोय असते आणि त्यामुळे मोटार गाडीच्या फ्रेमवरती आपल्याला इंजिन काय करता येतं, फिट करता येतं. आणि हे ब्रॅकेट फ्रेमवरती इंजिनला आधार देतात. तर क्रँकेस व सिलेंडर ब्लॉक हे अखंड असतात किंवा वेगवेगळे असू शकतात. तर क्रँकेस सुद्धा ग्रे कास्ट आयर्न किंवा अल्युमिनियम पासून त्या ठिकाणी बनवलेला असतात. त्याचप्रमाणे इंजिनचा पुढचा जो पार्ट आपण तो पाहणार आहे म्हणजे ऑइल पॅन, त्याला ऑइल चेंबर असंही म्हणतात. याची आकृती तुमच्या समोर दिसते आहे. हा क्रँकेसचा खालचा अर्धा भाग असतो. यात इंजिनसाठी आवश्यक असणारं वंगण तेलाचा साठा याच्यामध्ये केलेला असतो. ह्याच्या आतमध्ये काय साठवलेलं असतं, इंजिनसाठी आवश्यक असणारं ऑइल. हा पोलादी पत्र्यापासून किंवा अल्युमिनियम पासून बनवलेला असतो आणि क्रँकेसच्या मुख्य भागाच्या खालच्या बाजूस तो स्क्रूने काय केलेला असतो, घट्ट केलेला असतो. त्यानंतर आपण इंजिनचा पुढचा पार्ट पाहणार आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा पिस्टन. या पिस्टनची आकृती तुमच्या समोर आहे. आता इंजिन सिलेंडरमध्ये हा पिस्टन वर खाली होत असतो. हा अखंड लोखंडापासून किंवा अल्युमिनियम पासून बनवलेला असतो. कारण तो वजनाने तो हलका धातू आहे. इंजिन सिलेंडरमध्ये या फोर स्ट्रोकच्या क्रिया पूर्ण करण्यासाठी या पिस्टनची रचना केलेली असते. आपण मागे पहा, इथं सुद्धा पिस्टन पाहिलेलं आहे इंजिनमध्ये, येते का लक्षात? या पिस्टनची आपण थोडक्यात आता माहिती पाहणार आहे. तर इंजिनमध्ये हा पिस्टन कशासाठी दिलेला असतो, तर पहिला उद्देश आहे या पिस्टनचा, लक्ष द्या. सिलेंडरमध्ये पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे जाताना सिलेंडरमध्ये निर्वात पोकळीत हा तयार करतो आणि त्यामुळं ताजी हवा किंवा मिश्रण त्या सिलेंडरमध्ये येऊ शकतं. पिस्टनचा दुसरा उद्देश म्हणजे सिलेंडरमधील कंबशन चेंबरचा व्याप कमी जास्त करणे आणि कॉम्प्रेशन स्ट्रोक घडवून आणण्यासाठी या पिस्टनची रचना इंजिनमध्ये केलेली असते. तिसरा उद्देश आहे पॉवर स्ट्रोकमध्ये निर्माण झालेली शक्ती कनेक्टिंग रॉड मार्फत क्रँकशाफ्टला देणे, पिस्टन रिंगांना आधार देणे. त्याचप्रमाणे कंबशन चेंबरमध्ये निर्माण झालेली उष्णता ही सिलेंडर वॉलला देऊन ती कमी करणे, याच्यासाठी इंजिनमध्ये या पिस्टनची रचना केलेली असते. आता आपण या आकृतीमध्ये पिस्टनचे वेगवेगळे भाग आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात पिस्टनचा जो वरचा भाग आहे त्याला आपण पिस्टन हेड म्हणतो. त्यानंतर पिस्टनची ही जी बाजू आहे त्याला पिस्टन स्कर्ट म्हणतात. त्याचप्रमाणे या पिस्टनवरची ज्या खाचा असतात, खाचा दिलेल्या असतात, या खाचांना काय म्हणतात, रिंग ग्रूव. काय म्हणतात, रिंग ग्रूव. त्याचप्रमाणे हा एक गजन पिन या पिस्टनमध्ये कनेक्टिंग रॉड फिट करण्यासाठी बसवण्यात येते. त्या भागाला, पिस्टनवरच्या त्या भागाला काय म्हणतात, पिस्टन पिन बॉस. आणि या बॉसमध्ये ही गजन पिन काय केलेली आतमध्ये बसवलेली असते. त्याचप्रमाणे ज्या खाचा असतात त्या खाचामध्ये बारीक बारीक छिद्र दिलेले असतात, त्या छिद्रांना काय म्हणतात, ऑइल होल्स. तर अशा प्रकारे या पिस्टनचे जे मुख्य भाग आहेत ते म्हणजे हेड किंवा क्राउन, दुसरा भाग आहे रिंग ग्रूव, म्हणजे पिस्टनच्या ज्या खाचा आहेत त्याला आपण रिंग ग्रूव म्हणतो. तिसरा आहे रिंगलँड. रिंगलँड कशाला म्हणतात, तर त्या पिस्टनच्या ज्या दोन खाचा आहेत, ही समजा 1 नंबरची खाच, ही 2 नंबरची खाच, या दोन खाचामधला जो भाग आहे त्याला रिंग लँड म्हणतात. इकडं तुम्हाला लक्षात येते बा, हा पिस्टन हेड किंवा क्राउन, हे पिस्टन ग्रूव म्हणजे खाचा, बरोबर, हे ह्या खाचा दिसत आहेत त्याला रिंग ग्रूव म्हणतात. आणि या दोन खाचामधला जो भाग आहे त्याला काय म्हणतात, रिंग लँड. क्लिअर. त्यानंतर पिस्टनचा पुढचा महत्वाचा भाग म्हणजे कोणता, पिस्टन बॉस. हा इथे दिसतोय तुम्हाला. आणि
पिस्टन स्कर्ट. तर अशा प्रकारे हे पिस्टनचे वेगवेगळे भाग आहेत. आता या पिस्टनची आपण थोडक्यात माहिती पाहूया. पिस्टनचा जो पहिला भाग आहे तो म्हणजे पिस्टन हेड. ठीक आहे. तर पिस्टन हेड त्यालाच काय म्हणतात, पिस्टन क्राउन. आता पिस्टनच्या वरच्या भागाला हेड किंवा क्राउन म्हणतात आणि पिस्टन हेड हे विविध आकाराचे असतात. त्याची आकृती दाखवलेली आहे. दिसतायत आकृती. जर पिस्टन हेडचा वरचा हेडचा भाग जर सपाट असेल तर त्याला फ्लॅट हेड पिस्टन म्हणतात. त्याचप्रमाणे पिस्टनचा वरचा जो भाग आहे, हा वरचा भाग, ह्याच्यामध्ये जर अशी खाच दिलेली असेल, अशी खोलगट आकार जर दिलेला असेल तर त्या प्रकारच्या पिस्टन हेडला काय म्हणतात, पिस्टन कप हेड पिस्टन. जर त्या पिस्टन हेडवरती असा उंचवटा दिलेला असेल तर त्याला काय म्हणतात, डोम हेड पिस्टन. तर अशा प्रकारे या पिस्टन हेडच्या आकारावरून सुद्धा आपल्याला पिस्टनचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर पिस्टनचा दुसरा भाग पाहणार आहे आपण, तो म्हणजे रिंग ग्रू. रिंग ग्रू. रिंग ग्रू म्हणजे काय, या पिस्टनवर रिंगा बसवण्यासाठी ज्या खाचा दिलेल्या असतात त्याला काय म्हणतात, रिंग ग्रू. तर अशा प्रकारे पिस्टनच्या परिघावर पिस्टन रिंगा बसवण्यासाठी ज्या खाचा दिलेल्या असतात त्यांना रिंग ग्रू म्हणतात. सुरुवातीच्या ज्या वरच्या 2-3 रिंग असतात, खाचा असतात, ह्या 1 नंबर 2 नंबर, याच्यामध्ये कॉम्प्रेशन रिंग बसवतात. आणि ज्या रिंग ग्रू मध्ये असे छिद्र असतात, इथं तुम्हाला मग असे छिद्र बघायला मिळतील, बरोबर, हे छिद्र असतात. जर छिद्र असतील तर त्याच्यामध्ये काय केलेले असते, ऑइल रिंग बसवलेली असते. ऑइल रिंग ग्रू मधील छिद्रामार्फत पिस्टन रिंगने सिलेंडर वॉलवरील स्क्रेप केलेले ऑइल किंवा खरडलेले ऑइल या पिस्टनच्या या ग्रू मधल्या छिद्रामधून ऑइल चेंबरमध्ये ते ऑइल काय केलं जातं, टाकलं जातं. त्यानंतर पिस्टनचा जो तिसरा भाग आहे तो म्हणजे पिस्टन रिंगलँड. रिंगलँड कशाला म्हणायचं, तर 2 ग्रू मधला, या 2 खाचेमधला, ही एक खाचा आहे आणि ही एक खाचा आहे, या 2 खाचामधला जो भाग आहे त्याला काय म्हणतात, रिंगलँड. तर थोडक्यात 2 रिंग ग्रू मधील पिस्टनच्या भागास काय म्हणतात, रिंगलँड. येते लक्षात. या ठिकाणी थोडीशी नावं चुकीची दिसत आहेत. होतं ही जी खाच आहे, ही खाच, ह्यांना या 2 खाचाला रिंग ग्रू असं म्हणतात, बरोबर. आणि या 2 खाचामधला, या 2 खाचामधला जो भाग आहे, उंचवटा म्हणजे थोडक्यात हा उंचवटा, त्याला काय म्हणतात, रिंगलँड. काय म्हणतात, रिंगलँड. त्यानंतर पिस्टनचा पुढचा महत्वाचा भाग म्हणजे पिस्टन पिन बॉस. ही तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे. पिस्टनच्या ज्या भागावर पिस्टन पिन किंवा गजन पिन बसते आतमध्ये, त्या भागास काय म्हणतात, पिस्टन पिन बॉस असं म्हणतात. त्यानंतर पिस्टन स्कर्ट. रिंग ग्रू नंतरचा, म्हणजे ह्या रिंग ग्रू इथपर्यंत आहेत, रिंग ग्रू नंतरचा हा जो भाग आहे पिस्टनचा, या उभ्या भागास पिस्टन स्कर्ट असं म्हणतात. हवा व इंधनाच्या मिश्रणाच्या ज्वलनामुळे पिस्टन गरम होऊन तो प्रसरण पावतो आणि त्याच्या प्रसरणाला वाव मिळावा म्हणून 2 पद्धतीचा उपयोग करतात. याच्यामध्ये या पिस्टन स्कर्ट वरती खाचा पाडलेल्या असतात, बरोबर. तर पिस्टन खाचा कशासाठी, या पिस्टनवरती खाचा का पाडलेल्या आहेत, तर उष्णतेमुळे पिस्टनला प्रसरण पावण्यास वाव मिळावा म्हणून या खाचा दिलेल्या आहेत, बरोबर. त्याला आपण स्लॉट म्हणतो. आता या पिस्टनला 2 प्रकारचे स्लॉट दिलेले आहेत, एक टी स्लॉट आणि दुसरा कोणता आहे, स्प्लिट स्लॉट, बरोबर. आणि या स्लॉटमुळे पिस्टनला प्रसरण पावण्यास काय होतो, वाव मिळतो. त्यानंतर कॅम्प ग्राउंड पिस्टन.
आता कॅम्प ग्राउंड पिस्टन म्हणजे काय पहा, हा सिलेंडर बोर आहे आणि त्याच्या आतमध्ये हे पिस्टन बसवलेले आहे. हा थंड असतानाची पोझिशन आहे, हा गरम झाल्यानंतरची पोझिशन आहे. तर कॅम्प ग्राउंड पिस्टन म्हणजे काय, तर लंब गोलाकार पिस्टन. कॅम्प ग्राउंड पिस्टन म्हणजे काय, लंब गोलाकार पिस्टन. यात पिस्टन स्कर्ट हा एकदम गोल नसतो, लंब गोलाकार असतो, बरोबर. आणि इंजिन चालू होऊन सर्वसाधारण तापमान आल्यानंतर पिस्टनचा आकार काय होतो, संपूर्ण गोल होतो. त्याला काय म्हणतात, कॅम्प ग्राउंड पिस्टन. तर अशा ठिकाणी आज आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेल्या भागांची माहिती आपण पुढील तासाला घेऊया. धन्यवाद.